सावनेरातली दादागिरी संपवीन, काटोलातली काकागिरी संपवीन आणि विदर्भातली नानागिरी संपवीन। आणि आज जर त्यानिमित्ताने नवीन प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला मिळत आहे आणि नाना पटोले यांची कारकीर्द संपत आहे, तर खऱ्या अर्थाने नानागिरी देखील संपुष्टात आली आहे। काय परिस्थिती त्यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसची महाराष्ट्रात झाली आहे ही जगविख्यात त्यानिमित्ताने आहे। आपल्यासोबत भाजपचे आमदार आशिष देशमुख आहे। आज काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळत आहे आणि नाना पटोले यांचा कार्यकाळ संपत आहे। तुम्ही त्यांच्या कार्यकाळात अनेक वेळा त्यांच्या लक्ष केलं, टीका केली। कशा प्रकारे बघता नवीन प्रदेशाध्यक्ष आणि नाना पटोले यांचा कार्यकाळ? मी भाजपामध्ये प्रवेश करताना काँग्रेस सोडून हे नक्कीच म्हटलं होतं की सावनेरातली दादागिरी संपवीन, काटोलातली काकागिरी संपवीन आणि विदर्भातली नानागिरी संपवीन। आणि आज जर त्यानिमित्ताने नवीन प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला मिळत आहे आणि नाना पटोले यांची कारकीर्द संपत आहे, तर खऱ्या अर्थाने नानागिरी देखील संपुष्टात आली आहे। काय परिस्थिती त्यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसची महाराष्ट्रात झाली आहे ही जगविख्यात त्यानिमित्ताने आहे। नवीन प्रदेशाध्यक्ष आले आहे, आमचे कौटुंबिक संबंध त्यांच्याशी आहे। तरुणाला संधी देण्याचं काम काँग्रेसनी नक्कीच केलं आहे, पण पराजित अवस्थेमध्ये असलेली काँग्रेस ते पुनर्जीवित करू शकतील असं मला नक्कीच वाटत नाही। नाना पटोले यांच्यामुळे काँग्रेसचं किती नुकसान झालं असं वाटतं तुम्हाला? कारण की काही कार्यकाळ तुम्ही काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यासोबत काम केलं। एका काळी बघा, या महाराष्ट्रामध्ये 60, 65, 70 वर्ष एक छत्री कारभार हा काँग्रेसच्याकडून होत होता आणि यांच्या नेतृत्वामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये जी पतझड काँग्रेसची झाली आहे त्याबद्दल मी अजून जास्ती बोलणं हे योग्य नाही, पण अतिशय वाईट परिस्थिती नक्कीच त्यांच्या कार्यशैलीमुळे काँग्रेसला आज पाहायला मिळते आहे। तुम्ही म्हणतात की सावनेरची दादागिरी तुम्ही संपवलेली, तुमचा आता मतदारसंघ आहे, आता काय चित्र आहे मतदारसंघामध्ये? अतिशय उत्साह जनसामान्यांमध्ये नक्कीच आहे। जे परिवर्तन झालं आहे, जो बदल झाला आहे, त्यामध्ये खऱ्या अर्थाने दमदार कामगिरी मी नक्कीच करून दाखवील आणि ह्या सावनेर कळमेश्वर क्षेत्राला विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा विकास झालेला मतदारसंघ तुम्ही काही अवधीमध्ये पाहाल। तुम्ही तुमच्या काकावरी भाष्य केलं की काकागिरी देखील संपलेली आहे, मात्र त्यांच्या पक्षामध्ये अजूनही त्यांचं मानाचं स्थान आहे अनिल देशमुखांचं। ते ठीक आहे, आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल मानच आहे, त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्याबद्दल मान आहे, पण जे परिस्थिती मतदारसंघामध्ये काटोलच्या झालेली होती अशा याच्यामध्ये काकागिरीला संपवण्याचं काम तिथच्या जनतेने नक्कीच केलेलं आहे। अनिल देशमुखांचा जो म्हणजे तिथलं राजकारण संपण्याच्या मार्गावर असं म्हणता तुम्ही, सलील देशमुख काही अंशी जबाबदार आहे त्याला? नाही, असं काही मी म्हणणार नाही। जनतेमध्ये परिवर्तन व्हावं, बदल व्हावा त्या अनुषंगाने होते आणि विकासाच्या दृष्टीने फार मागे मतदारसंघ पडला असल्यामुळे अतिशय चांगला असा बदल तिथं झालेला आहे। नाना पटोलेचं काँग्रेसमध्ये काय भविष्य दिसतं तुम्हाला? पक्ष त्यांना संधी देईल की बाजूला डावलेल? बघा, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पद गेल्याबरोबर दुसऱ्या दिवशीपासून त्यांना पाठ दाखवणं सुरू केलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता त्यांचं काय होईल मी सांगितल्यापेक्षा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विचारावं त्यांचं काय होईल। काही गंभीर आरोप देखील झाले निवडणूक काळामध्ये त्यांच्यावर तिकीट वाटपांना घेऊन। आता हे सर्व काँग्रेसमध्ये होत आलं आहे आणि चांगल्या होतकरू लोकांना दूर सारण्याचं काम केल्यामुळेच आज अतिशय दयनीय परिस्थिती काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। तर हे होते आशिष देशमुख। त्यांनी म्हटलं की काही महिन्याआधी त्यांनी विदर्भामध्ये नानागिरी, दादागिरी आणि काकागिरी संपवणार असा प्रण घेतला होता आणि आज ते संपताना दिसत असल्याचं त्यांना एका प्रकारे त्यांनी सांगितलं की एक सकारात्मक चित्र आपला सध्याला महाराष्ट्रामध्ये आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।